Hello student, welcome in this session. Today we are going to see the integration by parts. आता आपण थर्ड जो युनिट आहे आपला इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्यामध्ये आपण बऱ्याचशा मेथड्स पाहिल्या आहे इंटिग्रेट करण्याच्या. त्यामध्ये पहिली मेथड होतं सबस्टिट्यूशन मेथड. ओके, आता जी मेथड पाहायची आपल्याला ते इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे काय. जसा डेरिव्हेटिव्हमध्ये प्रोडक्ट रूल आहे तसाच इंटिग्रेशनमध्ये जो प्रोडक्ट रूल आहे त्यालाच इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हटलं जाते. जेव्हा दोन फंक्शन दिले आहेत आणि दोन फंक्शनचा आपल्याला जेव्हा प्रोडक्ट घ्यायचा असतो तेव्हा आपण त्यावर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करतो. आता तो कसा, आता यामध्ये एक हे पाहू आपण इंटिग्रेशन u इंटू व्ही डी एक्स हा आपला प्रोडक्ट रूल आहे. मग u हा फर्स्ट फंक्शन आहे, v हे सेकंड फंक्शन आहे, तर दॅट इज इक्वल टू u इंटू इंटिग्रल व्ही डी एक्स मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ u. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये घ्यायचं इंटिग्रल व्ही डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल ऑफ डी डी एक्स ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहे एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता हा 3.3 मधला जो क्वेश्चन फर्स्ट आपल्याला बघायचा आहे त्यामधला आपण काही एक्झाम्पल बघू. आपलं त्यातलं एक मी एक्झाम्पल घेते. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इव्हॅल्युएशन करायचं आपल्याला, तर व्हॅल्यू काढायची आहे एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स डी एक्स. एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स डी एक्स. आता आपला जो LITE रूल आहे लिॲट LIATE या रूलनुसार पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, मग इन्व्हर्स, मग अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. आता इथे एक्स स्क्वेअर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, तर या रूलनुसार पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन येते. म्हणून आपण याला डिनोट करून घेऊ की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल काय येणार लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणजे आपलं फर्स्ट फंक्शन सिलेक्ट झालं, सेकंड फंक्शन सिलेक्ट झालं. आता यानुसार याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं आहे. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं ते लक्षात ठेवायचं, हे आपलं यू म्हणजे फर्स्ट फंक्शन आहे आणि हे व्ही हे लिहायचं नाही, हे आपल्याला समजायसाठी आहे. मग काय करणार आपण यू म्हणजेच लॉग एक्स इंटू इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ लॉग एक्स नेक्स्ट ब्रॅकेट इंटिग्रल एक्स स्क्वेअर डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. अप्लाय केला. आता त्याला सॉल्व करायचं आहे. इज इक्वल टू लॉग एक्स एक्स स्क्वेअरचं जे इंटिग्रेशन येते ते येते एक्स क्यूब अपॉन 3 मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ लॉग एक्स येतं 1/x इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर येतं एक्स क्यूब अपॉन 3 डी एक्स. ओके, हे एक्स क्यूब अपॉन 3 झालं याचं इंटिग्रेशन आणि लास्टली डी एक्स दिलेला आहे. आता इथे हा 1/3 एक्स क्यूब इंटू लॉग एक्स हे फर्स्ट फंक्शन झालं, मायनस 1/3 कॉमन काढला, इंटिग्रल इथे एक एक्स कॅन्सल होते, काय राहते एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता याला इंटिग्रल करू आपण की 1/3 एक्स क्यूब इंटू लॉग एक्स मायनस 1/3 एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं एक्स क्यूब अपॉन 3 प्लस लास्टली घ्यायचा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, मग यालाच आपण रिराईट करणार 1/3 एक्स क्यूब लॉग एक्स मायनस हे होणार 1/9 एक्स क्यूब प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. हे झालं आपलं एक एक्झाम्पल. ओके, अशाच प्रकारे जे नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे ते सेकंड एक्झाम्पल दिलं आहे आपलं, ते म्हणजे आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स इंटू टॅन इनव्हर्स एक्स डी एक्स. आता याला पण डिनोट करू आपण की लेट आय इज इक्वल टू काय कर इंटिग्रेशन. आता परत आपल्याला लिॲट रूल अप्लाय करायचा आहे LIATE. एक फंक्शन अल्जेब्रिक आहे, एक फंक्शन इन्व्हर्स आहे. आता यामध्ये या रूलनुसार पहिले इन्व्हर्स फंक्शन आहे आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट फंक्शन घ्यावं लागेल टॅन इन्व्हर्स एक्स आणि इंटू एक्स डी एक्स. अप्लाय करा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय येणार टॅन इन्व्हर्स एक्स इंटू इंटिग्रल एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स ब्रॅकेटमध्ये इंटिग्रल एक्स डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. ओके, आता हा झाला टॅन इन्व्हर्स एक्स. एक्सचं इंटिग्रेशन येते एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स येते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इंटिग्रल एक्स येतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू डी एक्स. ओके, आता इथे बघा हा झाला 1/2 एक्स स्क्वेअर
इंटू टॅन इनवर्स एक्स. आता मायनस हा मी 1/2 समोर घेते, तर इथं काय येणार इंटिग्रल एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ओके, तर आता जसं न्यूमरेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे, सेम डिग्री आहे दोघांची. जर इथं एक्स असतं तर आपण इथं सबस्टिट्यूशन यूज केलं असतं, पण इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे पण टर्म एक्स स्क्वेअर आहे. फक्त काय पाहिजे, इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं सिम्पली एक्स स्क्वेअर आहे. तर इथं आपण जर +1 घेतलं आणि इथं लगेच -1 जर घेतलं, म्हणजे 1ची ॲडजस्टमेंट जर केली, तर आपल्याला हे सिम्प्लिफाय करता येते. आता याला सेपरेट करा. काय होणार 1/2 एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये घेते मी इंटिग्रल 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय येते इंटिग्रेशन डीएक्स. ओके, मधात साईन आहे मायनस इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. ओके, आता याला इंटिग्रल करायचं आहे. काय येईल आय इज इक्वल टू आपली स्टेप होती 1/2 एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट इंटिग्रल डीएक्स मायनस इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, आता याला इंटिग्रेट करू आपण. ते येणार आहे 1/2 एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये लिहा डीएक्स इंटिग्रेशन ते एक्स आणि मायनस इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. तर हे इंटिग्रेशन आहे टॅन इनवर्स एक्स. ओके, आणि लास्टली घ्यायचा प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. मग आता 1/2 ने मल्टिप्लाय करा. काय येईल 1/2 एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 एक्स. दिस मायनस मायनस बिकम प्लस 1/2 टॅन इनवर्स एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. म्हणजे आय इज इक्वल टू काय आलं 1/2 एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 एक्स प्लस 1/2 टॅन इनवर्स एक्स प्लस सी. दिस इज अवर आन्सर. ओके, नाव अनदर एक्झाम्पल इज इंटिग्रल लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डीएक्स. आता लॉग एक्सचं इंटिग्रेशन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे असा कुठला फॉर्म्युला नाही की लॉगचं आपल्याला इंटिग्रेशन काढता येईल. मग काय करायचं, इंटिग्रेशन तर काढता येत नाही, तर आपण याला डिनोट करू की आय इज इक्वल टू इंटिग्रल लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं जर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं असेल तर 2 फंक्शन पाहिजेत. इथं सिंगलच फंक्शन दिलं आहे, मग त्यासाठी सेकंड फंक्शन कोणतं घ्यायचं 1 इंटू डीएक्स. आता लियाट रूलनुसार पहिले लॉगेरिथमिक फंक्शन मग अल्जेब्रिक येईल म्हणजेच कॉन्स्टंट फंक्शन. अप्लाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय येणार लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू इंटिग्रल ऑफ डीएक्स मायनस इंटिग्रल डीडीएक्स ऑफ लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू इंटिग्रल ऑफ डीएक्स इंटू डीएक्स. ओके, बघा आता काय येणार लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रल ऑफ डीएक्स येतं एक्स मायनस इंटिग्रल याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो येतो 2 लॉग एक्स आणि लॉग एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तो येतो 1/x आणि डीएक्सचं इंटिग्रेशन येते एक्स इंटू डीएक्स. तर हा एक्स काय होईल कॅन्सल. हां, तर हे येते एक्स इंटू लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 कॉन्स्टंट आहे बाहेर काढते इंटिग्रल लॉग ऑफ एक्स डीएक्स. आता पहा पुन्हा इंटिग्रल लॉग एक्स आलं. लॉग एक्स इंटिग्रेशन काढता नाही येत म्हणून इथं पुन्हा काय करायचं इंटू 1 घ्यायचा आणि परत इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं. म्हणजे काय येणार एक्स इंटू लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण तर येणार लॉग एक्स इंटू इंटिग्रल ऑफ 1 डीएक्स मायनस इंटिग्रल डीडीएक्स ऑफ लॉग एक्स ब्रॅकेटमध्ये येते इंटिग्रल डीएक्स इंटू डीएक्स. ओके, मग याला लिहिता येईल एक्स इंटू लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट हे झालं लॉग एक्स. इंटिग्रल ऑफ डीएक्स येतं एक्स मायनस इंटिग्रल डीडीएक्स ऑफ लॉग एक्स येते 1/x आणि इंटिग्रल ऑफ डीएक्स येते एक्स इंटू डीएक्स. तर हा एक्स पण काय होते कॅन्सल. ते येणार मग एक्स लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स लॉग एक्स मायनस फक्त काय येणार एक्स कॅन्सल झालं तर इंटिग्रल ऑफ डीएक्स आहे आणि इंटिग्रल ऑफ डीएक्स येते एक्स प्लस घ्यायचं लास्टली इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, म्हणजे याला रिलेट करता येते एक्स लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॉइस एक्स लॉग एक्स. दिस मायनस मायनस बिकम प्लस 2x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. दिस इज अवर आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल सेक क्यूब एक्स डीएक्स. आता बघा
आपल्याला आय इज इक्वल टू काय दिलाय, इंटिग्रल सेक क्यूब एक्स डीएक्स. आता या सेक क्यूब एक्सला आपण काय करू, स्प्लिट करू. कसं, एक फंक्शन घेऊ सेक एक्सचं आणि दुसरं फंक्शन घेऊ सेक स्क्वेअर एक्स डीएक्सचं. ओके, तर हा आपण यू घेऊ आणि हा व्ही घेऊ. कारण का, आपल्याला माहित आहे सेक एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो टॅन स्क्वेअर एक्स येते. आणि हे जे सेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स येते. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स येते, त्याला इंटिग्रलमध्ये आपल्याला टाकता येते. मग याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स जर अप्लाय केलं तर हे होणार सेक एक्स इंटू इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ सेक एक्स इन ब्रॅकेट इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. यालाच लिहिता येईल सेक एक्स सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येते टॅन एक्स मायनस इंटिग्रल डी डी एक्स ऑफ सेक एक्सला लिहिता येते सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येते टॅन एक्स इंटू डी एक्स. ओके, मग आता हे जे आलं हे झालं सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस याला लिहिता येणार हे झालं सेक एक्स टॅन एक्स इंटू टॅन एक्स, त्याला लिहिता येते टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. आता टॅन स्क्वेअर एक्सला पुन्हा काय करायचं, आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता ते कसं करायचं, तर आपल्या जो फॉर्म्युला माहित आहे सेक स्क्वेअर एक्सला लिहितो आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, तसंच टॅन एक्सला लिहिता येणार आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. बघा मग आता काय येणार, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रल मल्टिप्लाय करा सेक क्यूब एक्स मायनस काय येणार सेक एक्स हे ब्रॅकेटमध्ये घेऊ इंटू डी एक्स. इंटिग्रेशन सेपरेट करू तर सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रल सेक क्यूब एक्स डी एक्स, दिस मायनस मायनस बिकम प्लस इंटिग्रल सेक एक्स डी एक्स. आता ही जी व्हॅल्यू आहे इंटिग्रल सेक क्यूब एक्स डी एक्स हे पण आपण स्टार्टिंगलाच घेतली आहे, कोणती, तर ती आय. इंटिग्रल सेक क्यूब एक्स डी एक्सला आपण डिनोट केलेला हा आय, म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतो आय. मग काय येणार की सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस आय आणि इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स येते लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लास्टली घ्यायचं प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आता हा जो आय आहे याला इकडे शिफ्ट करा, काय होणार आय प्लस आय, कारण इकडे आय आहे ना, तर आय प्लस आय टॉईस आय होतं ते, म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट सी. याला लिहिता येईल मग टॉईस आय इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. 2 मल्टिप्लाय करून 2 डिवाइड करून टाका, त्याला लिहिता येणार 1/2 सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि 1/2 सी येईल, त्याला कॉन्स्टंट सी घेऊ आपण. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. आता लिएट रूलनुसार काय आहे आपला LIATE, तर इथं हे अल्जेब्रिक आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक आहे, तर यानुसार पहिले अल्जेब्रिक येते मग ट्रिग्नॉमेट्रिक येते, म्हणजे सिक्वेन्स प्रॉपर दिलेला आहे. ओके, याला पहिले डिनोट करू आपण की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. मग आता याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायच्या आधी आपल्याला साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढता नाही येत, कारण जनरली स्क्वेअरचं जे फंक्शन दिलं असेल साइन स्क्वेअर असो किंवा कॉस स्क्वेअर असो त्याला आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये आणायचं आहे, साइन 2x मध्ये किंवा कॉस 2x मध्ये. मग ते कसं, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर एक्सला काय लिहितो आपण आपला जो कॉस 2x फॉर्म्युला आहे, वी नो दॅट कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स आहे. मग यावरून हा जो 2 साइन स्क्वेअर एक्स आहे याला लिहिता येते 1 मायनस कॉस 2x, and that is equal to sin square x is equal to फॉर्म्युला होईल आपला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. हाच फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे, म्हणजे काय येणार मग साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इंटू dx. ओके, आता काय करायचं आहे एक्सने मल्टिप्लाय करा, काय होईल 1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर काढा, इंटिग्रल x मायनस x कॉस 2x इंटू dx. सेपरेट इंटिग्रल घ्या 1/2 इंटिग्रल x dx मायनस 1/2 इंटू इंटिग्रल x कॉस 2x dx. आता इथे येते 1/2 x स्क्वेअर अपॉन 2
-1/2. आता इथे अप्लाय करायचं आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग आता फर्स्ट फंक्शन आहे आपलं एक्स, म्हणजे काय येणार एक्स इंटू इंटिग्रल ऑफ कॉस 2x dx मायनस इंटिग्रल ddx ऑफ x ब्रॅकेटमध्ये येणार इंटिग्रल कॉस 2x dx इंटू dx ब्रॅकेट कम्प्लीट. हे येणार 1/4 x स्क्वेअर मायनस 1/2 x. कॉस 2x जे इंटिग्रेशन आहे ते येते कॉसचं इंटिग्रेशन आहे साइन 2x आणि टॉईस एक्स अपॉन 2 मायनस इंटिग्रल ddx ऑफ x आहे 1 परत हे येते साइन 2x अपॉन 2 इंटू dx ब्रॅकेट कम्प्लीट. 1/4 x स्क्वेअर मायनस मल्टिप्लाय करा 1/4 x साइन 2x. दिस मायनस मायनस बिकम प्लस 1/4 इंटिग्रल साइन 2x dx. तर ते येणार 1/4 x स्क्वेअर मायनस 1/4 x साइन 2x प्लस 1/4 कॉस 2x इंटिग्रेशन येते मायनस साइन 2x इंटिग्रेशन येते मायनस कॉस 2x अपॉन 2 आणि लास्टली घ्यायचं इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. यालाच आता प्रत्येकामध्ये 1/4 कॉमन आहे 1/4 आपण कॉमन काढू शकतो. ते जर कॉमन काढलं देणार एक्स स्क्वेअर मायनस एक्स साइन 2x इथे येते मायनस 1/2 कॉस 2x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह होते. तर बाकीचे एक्झाम्पल आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स स्क्वेअर कॉस इनवर्स x dx. ओके, याला डिनोट करू की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स स्क्वेअर इंटू कॉस इनवर्स x dx. आता इथं पहिले अल्जेब्रिक फंक्शन आहे मग इनवर्स फंक्शन आहे. आपल्या लिएट रूलनुसार पहिले कोणतं फंक्शन पाहिजे असते इनवर्स फंक्शन येते है ना. हे बघा LIATE कोणतं आहे अल्जेब्रिक आणि इनवर्स. तर पहिले इनवर्स फंक्शन आहे म्हणून घ्यायला लागेल पहिले कॉस इनवर्स x इंटू एक्स स्क्वेअर dx. अप्लाय करा काय होईल कॉस इनवर्स x इंटू इंटिग्रल एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रल ddx ऑफ कॉस इनवर्स x इंटू इंटिग्रल एक्स स्क्वेअर dx इंटू dx. ओके, सॉल्व करा कॉस इनवर्स x हे येतं एक्स क्यूब अपॉन 3 मायनस इंटिग्रल याचं इंटिग्रेशन येते मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब अपॉन 3 dx. ओके, जसं साइन इनवर्सचं आहे इंटिग्रेशन आहे साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम डेरिव्हेटिव्ह कॉस इनवर्स एक्स आहे फक्त साइन चेंज होती तर मायनस घ्यायचं आहे. याला रिलेट केलं काय येईल 1/3 एक्स क्यूब इंटू कॉस इनवर्स एक्स हे मायनस मायनस होते प्लस 1/3 इंटिग्रल वरती एक्स क्यूब आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. मग आता सॉल्व कसं करायचं कारण इथं डिग्री सेम नाही आहे न्यूमरेटरमध्ये डिग्री मोठी आहे ॲज कम्पेअर टू डिनॉमिनेटर. तर आपण याला लिहिता येते 1/3 एक्स क्यूब कॉस इनवर्स x प्लस 1/3 I1 घेतलं मी. दिस अवर इक्वेशन नंबर 1. नाउ कन्सिडर I1 कन्सिडर करायचं आपल्याला. कन्सिडर I1 काय आहे आपला I1 इंटिग्रल एक्स क्यूब अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. ओके, तर या एक्स क्यूबला आपल्याला स्प्लिट करायचं. स्प्लिट कसं करायचं म्हणजे कसं एक्स स्क्वेअर इंटू एक्स केलं अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. आता इथे आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार. काय सबस्टिट्यूट करायचं आपल्याला की पुट हा 1 मायनस एक्स स्क्वेअर जो आहे रूटमधला दॅट इज इक्वल टू टी. तर इथं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू होते 1 मायनस टी. हां, याला जर डिफरन्शिएट केलं तर ते येते मायनस टॉईस एक्स dx इज इक्वल टू dt. पण आपल्याजवळ फक्त एक्स dx आहे तर एक्स dx इज इक्वल टू येणार मायनस dt अपॉन 2. ओके, मग देअरफॉर इंटिग्रल I1 इज इक्वल टू होणार आहे आपला इंटिग्रल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 1 मायनस टी एक्स dx ची व्हॅल्यू मायनस dt अपॉन 2 येते अपॉन काय येणार रूट टी इंटू मायनस dt अपॉन 2. ओके, आता ही मायनस 1/2 मी समोर घेते. इंटिग्रल सेपरेट जर केलं तर 1 अपॉन त्याला सेपरेट करा. सेपरेट जर केलं तर त्याला लिहिता येणार 1 अपॉन रूट टी आणि मायनस टी अपॉन रूट टी इंटू dt. सेपरेट केल्यानंतर इंटिग्रेशन घ्या मायनस 1/2 इन ब्रॅकेट इंटिग्रल याला लिहिता येते टी टू द पॉवर हा येतं मायनस 1/2 dt
मायनस इंटिग्रल हे येते टी टू द पॉवर 1/2 dt. ओके, हे येणार -1/2. याला जर इंटिग्रेट केलं तर हे ते टी टू द पॉवर 1/2 अपॉन 1/2 मायनस हे येणार टी टू द पॉवर 1/2 प्लस 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2 आणि लास्टली घ्यायचा प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, तर आपला I1 आलेला आहे. I1 इज इक्वल टू -1/2. 1/2 ला इकडे गेलं तर इथे ते 2 इंटू रूट टी मायनस 2/3 टी टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आता इथे -1/2 न मल्टिप्लाय करा. काय येणार -2 टू कॅन्सल होईल. रूट टी दिस मायनस मायनस बिकम प्लस 1/3 टी टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. टीची व्हॅल्यू पुट करून द्या. ते टीची व्हॅल्यू होती आपल्याजवळ. टीची आलेली व्हॅल्यू आहे 1 - x² म्हणजे -√1 - x² प्लस 1/3. टीची व्हॅल्यू आहे 1 - x² टू द पॉवर येणार 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. सी न घेता आपण C1 घेऊ. ओके, नाव फ्रॉम 1 आता आपल्याला काय करायची, ही व्हॅल्यू 1 मध्ये पुट करायची. नाव फ्रॉम 1 वरून काय लिहिणार आपण, I इज इक्वल टू काय येणार, I इज इक्वल टू 1/3 x³ कॉस इनवर्स x प्लस 1/3 I1 होतं. तर 1/3 I1 ची व्हॅल्यू आपल्याजवळ -√1 - x² प्लस 1/3 इंटू 1 - x² टू द पॉवर येणार 3/2 आणि लास्टली जो येणार 1/3 C1 त्याला कॉन्स्टंट C घेते मी. म्हणजे हेच आन्सर येणार आपलं 1/3 x³ कॉस इनवर्स x मायनस 1/3 √1 - x² हे होणार प्लस 1/9 इंटू 1 - x² टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. म्हणजे अशा प्रकारे आपले हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. थँक्यू.